नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आहे 22 मार्च म्हणजेच जागतिक जल दिन। संयुक्त राष्ट्र संघटनेद्वारे मान्यता मिळाल्यानुसार जागतिक जल दिन 1993 पासून दरवर्षी 22 मार्च रोजी साजरा केला जातो। जागतिक जल दिन पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करतो आणि 2.2 अब्ज लोक हे सुरक्षित पाण्याच्या अभावात जगत असल्याची जाणीव करून देतो। तसेच हा दिवस जागतिक जलसंकट सोडवण्यासाठी कृती करण्याबाबत उद्युक्त करतो। 2030 सालापर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या शाश्वत विकास उद्दिष्टाला पाठिंबा देणे हा जागतिक जल दिनाचा मुख्य उद्देश आहे। UN वॉटर हा जो संयुक्त राष्ट्र संघटनेचा पाणी आणि स्वच्छतेवर समन्वय करणारा मंच आहे, तो दरवर्षी जागतिक जल दिनासाठी एक विशिष्ट थीम ठरवतो। त्यानुसार 2025 सालची थीम हिमनद्यांचे संवर्धन म्हणजेच ग्लेशियर प्रिझर्वेशन ही असेल। त्यामुळे 2025 हे वर्ष इंटरनॅशनल इयर ऑफ ग्लेशियर प्रिझर्वेशन म्हणून ओळखले जाईल। पण ह्या हिमनद्यांचं संवर्धन करण्याची गरज का आहे बरं? तुम्हाला याविषयी जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर मित्रांनो, जगातील सुमारे 70% गोड्या पाण्याचे साठे हे हिमनद्यांमध्ये आहेत। हिमनद्यांची निर्मिती ही मूलतः जमिनीवर बर्फाच्या वर्षानुवर्षे किंवा अनेक शतकांपर्यंतच्या साचण्यामुळे होते। म्हणूनच हिमनद्या तापमान वाढीला अतिशय संवेदनशील असतात आणि त्या हवामान बदलाविषयीचे महत्त्वाचे संकेत देतात। जसे जसे जागतिक तापमान वाढत आहे तसे तसे जगभरातील हिमनद्या वेगाने वितळत आहेत, ज्याचा परिणाम प्रादेशिक जलचक्र आणि जागतिक हवामान प्रणालीवर होत आहे। हिमनद्यांच्या वितळण्यामुळे जगभरच समुद्र पातळीमध्ये वाढ होते आणि किनारी भागात गंभीर धोके निर्माण होतात। या आव्हानांमुळे हवामानाशी संबंधित कृती कार्यक्रम आणि हिमनद्यांच्या शाश्वत व्यवस्थापनाची तातडीची गरज अधोरेखित होते। हिमनद्या या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली वाहणाऱ्या बर्फाच्या किंवा साचलेल्या हिमाच्या मोठ्या चादरीसारख्या नद्या असतात। त्या भूतकाळातील हवामान आणि पर्यावरणाचा महत्त्वाचा इतिहास सांगतात। हिमनद्यांच्या रँडॉल्फ सूचीनुसार जगभरात सुमारे 2,75,000 हिमनद्या आहेत, ज्या एकूण 7 लाख चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापतात। हिमनद्या गोड्या पाण्याचे नैसर्गिक जलसाठे आहेत आणि जागतिक जलचक्रासाठी तसेच परिसंस्थांसाठी आणि मानवी समाजासाठी त्या आवश्यक आहेत। तथापि काही ठिकाणी हिमनद्यांच्या सतत मागे हटण्यामुळे हिमनदीय तलाव म्हणजेच ग्लेशियर लेक्स तयार होण्याचा धोका असतो। हे तलाव फुटून पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असते, ज्यामुळे नदी काठच्या समुदायांसाठी आणि पायाभूत सुविधांसाठी धोका निर्माण होऊ शकतो। आता भारताच्या संदर्भात बोलायचं झालं तर हवामान स्थिरतेसाठी भारतातील हिमालयीन हिमनद्या जपण्याची गरज आहे। हिंदू कुश हिमालय प्रदेश हा ध्रुवीय प्रदेशांनंतर जगातील सर्वात मोठा हिमनद्यांचा संग्रह आहे। त्यामुळे तो जगातील तिसरा ध्रुव म्हणजेच थर्ड पोल म्हणून ओळखला जातो। हिंदू कुश हिमालय प्रदेश 8 देशांमध्ये पसरलेला आहे, ज्यामध्ये पश्चिमेस अफगाणिस्तान आणि पूर्वेस म्यानमारचा समावेश आहे। भारतीय हिमालयीन प्रदेश हा हिंदू कुश हिमालय प्रणालीचा एक भाग आहे। भारतीय भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षणानुसार भारतातील हिमालयीन प्रदेशात 9,575 हिमनद्या आहेत। दीर्घकालीन हवामान डेटानुसार हिमालयीन प्रदेशातील तापमान वाढत आहे आणि हिमवृष्टी कमी कमी होत आहे। पश्चिम हिमालय भाग प्रामुख्याने हिवाळ्यात पश्चिमी झंझावातांमुळे म्हणजेच वेस्टर्न डिस्टर्बन्सेसमुळे अधिक हिमवृष्टी अनुभवतो। हिवाळ्यामधील हाच बर्फ वितळून गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू या नद्यांना जीवनदायी पाणी पुरवतो। जर बर्फ वितळला नाही तर तो हिमनद्यांना नव्याने पूरक ठरतो। मात्र वाढत्या तापमानामुळे हिमवृष्टीचा कालावधी आणि तीव्रता यांवर परिणाम होत आहे। त्यामुळे हिमनद्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन हवामानात अस्थिरता वाढत आहे। हिमालयातील अनेक हिमनद्या नकारात्मक वस्तुमान म्हणजेच निगेटिव्ह मास बॅलन्स दर्शवत आहेत। असे असले तरी काराकोरम प्रदेशातील हिमनद्या स्थिर राहिल्या आहेत। या घटनेस काराकोरम विसंगती म्हणजेच
काराकोरम अॅनोमली असे म्हटले जाते. प्रादेशिक विश्लेषणानुसार पश्चिम हिमालयातील म्हणजेच जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश या भागातील हिमनद्या मध्य आणि पूर्व हिमालयातील म्हणजे उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या भागातील हिमनद्यांपेक्षा जलद गतीने वितळत आहेत. वेगाने वितळणाऱ्या हिमनद्यांमुळे जलप्रवाहांमध्ये अनिश्चितता निर्माण होत आहे, ज्यामुळे पूर, दुष्काळ, भूस्खलन आणि समुद्र पातळी वाढण्याच्या समस्या निर्माण होत आहेत. असंख्य समुदाय आणि पर्यावरणीय प्रणाली विनाशाच्या धोक्यात आहेत. हिमनद्या वितळण्यामागे केवळ हवामान विषयक कारणेच नाहीत, तर समुद्र सपाटीपासूनची उंची, भौगोलिक स्थिती, उतरण, काळा कार्बन, तलाव आणि पाणी स्रोतांची उपस्थिती यांसारखे अनेक घटक कारणीभूत ठरतात. हिमालयीन भागात राहणाऱ्या स्थानिकांना मुख्यतः पिण्यासाठी आणि शेतीसाठी हिमनदी वितळलेल्या पाण्यावरच अवलंबून राहावं लागतं. पण हिमालयीन प्रदेशातील बहुतेक हिमनद्या नकारात्मक वस्तुमानाकडे झुकत असल्यामुळे भविष्यात गोड्या पाण्याचा तुटवडा निर्माण होण्याचा धोका आहे. तसेच याचा या प्रदेशातील शेती उत्पादकतेवरही परिणाम होईल आणि सामाजिक आर्थिक असमतोल निर्माण होईल. तापमान वाढीमुळे हिमनदीय तलावांचा आकार वाढत आहे, ज्यामुळे ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड म्हणजेच हिमनदीय तलाव फुटी होऊन पूर येण्याचा धोका वाढतो आणि स्थानिकांच्या सुरक्षिततेचा, पायाभूत सुविधा आणि जलविद्युत प्रकल्प यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. अशा प्रकारच्या समस्यांवर मात करण्यासाठी 2024 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने 2025 ते 2034 हा कालावधी हिमावरण विज्ञान क्रियादशक म्हणजेच डेकेड ऑफ ॲक्शन फॉर क्रायोस्फेरिक सायन्सेस म्हणून घोषित केला. हिमावरण विज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर सहकार्य आणि प्रगत संशोधन घडवून आणणं हा यामागील उद्देश आहे. भारत सरकारने नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज म्हणजेच राष्ट्रीय हवामान बदल कृती योजनेअंतर्गत हिमालयीन परिसंस्थेच्या शाश्वततेसाठी राष्ट्रीय मिशन सुरू केलं आहे. हिमालयीन परिसंस्थेवर हवामान बदलामुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे आणि त्यांवरील उपाययोजना शोधणे हा या मिशनचा उद्देश आहे. असे असले तरी भारतीय हिमालयीन प्रदेशात अधिक स्वयंचलित हवामान केंद्रे आणि हिमनद्यांचे निरीक्षण तसेच परीक्षण करणाऱ्या केंद्रांची निर्मिती करण्यासाठी धोरणे, विशिष्ट तरतुदी आणि आर्थिक गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. हिमनद्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यांचे वितळलेले पाणी पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगांसाठी, स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी आणि निरोगी पर्यावरणासाठी आवश्यक आहे. त्यामुळे हिमनद्यांचे संरक्षण ही मानवी अस्तित्वासाठी अत्यावश्यक बाब बनली आहे आणि त्यासाठी त्वरित आणि दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे. हवामान बदल आणि जागतिक जलसंकटाला तोंड देण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन हिमनद्यांच्या संवर्धनाला केंद्रस्थानी ठेवण्याची गरज आहे. जागतिक स्तरावर कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि स्थानिक स्तरावर संकुचित होत असलेल्या हिमनद्यांशी जुळवून घेण्यासाठी धोरणे तयार करणे आवश्यक आहे. तुमचे याविषयीचे काही विचार असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये आमच्याशी नक्की शेअर करा. धन्यवाद.